इचलकरंजीतील रिंग रोडवरील मथुरा हायस्कूल परिसरात महावितरणकडून एका मॉलसाठी विशेष वीज जोडणी देण्यात आली आहे. मात्र त्या ठिकाणी असलेला डीपीचा दरवाजा उघडा होता. याच दरम्यान याच परिसरात राहणाऱ्या रोहित राजू कांबळे यांच्या घरी दिवाळीच्या सुट्टीसाठी आलेली भाची राधिका चव्हाण ही खेळता खेळता त्या ठिकाणी गेली. त्यावेळी तिचा या डीपीमधील वायरला स्पर्श झाला. त्यावेळी तिला विजेचा जोरदार धक्का बसला. नातेवाईकांनी तात्काळ तिला आयजीएम रुग्णालयात दाखल केलं. मात्र प्रकृती चिंताजनक असल्यानं तिला पुढील उपचारांसाठी सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. काही दिवसांपूर्वीच सामाजिक कार्यकर्त्यांनी या परिसरातील धोकादायक डीपीबाबत महावितरणला निवेदन दिलं होतं. मात्र त्यानंतर कोणतीच कार्यवाही झाली नाही. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी महावितरणच्या निष्काळजीपणाबद्दल तीव्र संताप व्यक्त केलाय. एमएससीबीच्या गलतान कारभारामुळे आता एक चिमोडीला इथे शॉक बसलेला आहे. वारंवार तक्रारी करून एमएससीबी कडून कोणतीही कारवाई होत नाही. भागात हाय डिप्रेशनच्या डीपी सर्व उघडे पडलेले आहेत आणि त्या मुलीला आता पुढच्या उपचारासाठी सिव्हिल सांगलीला नेलेला आहे आणि याबाबत एमएससीबी आणि डी मार्ट यांच्यावर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात यावी आणि त्या कुटुंबाला योग्य ती भरपाई मिळावी अशी आमची मागणी आहे. भागातील नागरिक जर का त्या कुटुंबाला योग्य भरपाई नाही दिली आणि योग्य ती त्या अधिकाऱ्यांच्यावर आणि डी मार्टच्या अधिकाऱ्यांच्यावर कारवाई नाही झाली तर आम्ही उग्रपणाचे आंदोलन भागात करणार आहे. भागातील सर्व सामाजिक कार्यकर्ते नगरसेवक यांनी आता जी झालेली जी घटना आहे ही खूप दुःखद घटना आहे. संबंधित पूर्ण एरियामध्ये एकही ट्रान्सफॉर्मरच्या पेटीला साधं तारी लावलेली आहे अशी परिस्थिती आहे. संबंधित आमदारांनी भरघोस निधी या एमएससी कार्यालय दिले, साधं यांना कुलूप लावायचं जमलं नाही. हे एवढं दुःखद दुर्दैवी घटना आज इथं झाली आहे. याला संबंधित अधिकारी जबाबदार, तसेच डी मार्टची लाईट कनेक्शन आहे यांनी सर्व खर्च त्या मुलीस द्यावा, नाहीतर उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. एमएससीबीच्या कार्यालयाला टाळे ठोकण्यात येईल. याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांची राहील, याची नोंद सर्वांनी घ्यावी. संबंधित अधिकारी वेळेवर अजूनही आलेले नाही. कमीत कमी तास ते दीड तास झाले आहे. संबंधित अधिकाऱ्यांची हा गलतान कारभार हा समोर दिसत आहे. याचा कुठेतरी वरच्या अधिकाऱ्यांनी विचार करावा आणि लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई व्हावी ही नम्र विनंती. दरम्यान या अपघातानंतर महावितरणचे सहाय्यक अभियंता, इनामदार आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी संतप्त नागरिक आणि नातेवाईकांनी त्यांना चांगलंच धारेवर धरलं. शिवाजीनगर पोलिसांनीही घटनास्थळी भेट देत पाहणी केली. महावितरणकडून अशा धोकादायक ठिकाणी तात्काळ सुरक्षात्मक उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.